आज आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी MP मधील 2 ज्योतिर्लिंग पाहणार आहोत। तसेच आपण इंदोरमधली फेमस अशी खाऊगल्ली एक्सप्लोर करणार आहोत। या व्हिडिओमध्ये येथील फुल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, ट्रेक फॉर ब्रेथ या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत। मी सुनील गोरे। कशा आहात सगळे? मजेत ना? ट्रेक करताय ना? केलाच पाहिजे। तर आज आपण चाललो आहे उज्जैन या ठिकाणी। पुण्यावरून ट्रेन पकडली आहे। चला तर मग पुण्यामधून 3:25 ही दौंड इंदोर एक्सप्रेस निघते। यातून आपण उज्जैन या स्टेशनपर्यंत जाणार आहोत। ट्रेनमधील हा आपण जेवणाचा आस्वाद घेऊन झोपी गेलो। आपण पुण्यावरून दुपारी 3:30 वाजता निघालो होतो। आता उज्जैनला 6:15 वाजता पोहोचलेलो आहोत। आठ डिग्रीच्या या कडाक्याच्या थंडीत आम्ही पोहे आणि चहाचा आस्वाद घेतला। अशा प्रकारच्या इलेक्ट्रिकल रिक्षातून आम्ही उज्जैन स्टेशन पासून रामघाटापर्यंत आलो। आता आपण रामघाट या ठिकाणी आलेलो आहोत। असं म्हणतात की रामघाटात आंघोळ करूनच महाकाल दर्शन घ्यावं। मित्रांनो, आता आपण फ्रेश होऊन निघालोय। फ्रेश होण्यासाठी आपण एक गेस्ट हाऊस घेतलंय पर पर्सन 100 रुपयामध्ये। चला तर इथे अशा प्रकारची कुर्ती आपल्याला 100 ते 150 रुपयापर्यंत मिळतात। आपण आता खरेदी करून पुढे उज्जैन मंदिरात चाललेलो आहे, महाकालच्या मंदिरात। चला तर
इथे आपण महाकालचं दर्शन घेऊन आलो. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे आपण मोबाईल लॉकरला ठेवून आतमध्ये दर्शन करून बाहेर आलो. इथेच एकाच जागेवर 84 मंदिरं आहेत आणि यांचं दर्शन घेऊन आपण पुढे चाललेलो आहे. आपण महाकालचं दर्शन करून झालंय. आता आपल्याला इथे रिक्षा भेटतात लोकल. आता इथे 5-6 मंदिरं आहेत. एक काल भैरवनाथ आहे आणि असे 5-6 मंदिरं आपण करणार आहोत. अशा प्रकारच्या रिक्षात पर पर्सन 100 रुपये घेऊन आपल्याला येथील 5-6 ठिकाणे दाखवण्यात येतात. आपण आता राजा भर्तहरी यांच्या गुफेत आलेलो आहे. आपण भर्तहरी महाराज यांच्या गुफेपासून पुढे चाललो आहे. आता हे उज्जैनमधील छान असं गणपती मंदिर. आपण आता काल भैरवनाथ मंदिर येथे काल भैरवनाथ यांचं दर्शन घ्यायला चाललो आहोत. काल भैरवनाथ मंदिर असं आहे की एकमेव ठिकाण आहे की इथे दारू चढवली जाते भैरवनाथाला.
आपला उज्जैनमधील पाहण्याचा सेकंड लास्ट पॉईंट म्हणजे मंगळनाथ मंदिर. येथे आपल्याला सर्व विद्यांचा अभ्यास पाहायला मिळेल. आत्ता आपण उज्जैनवरून इंदोरला चाललो आहे. इंदोरसाठीची बस. चला 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 चला. आपण इंदोरला स्टे करतोय हॉटेलमध्ये आणि आपण सराफा मार्केटला आलोय, जिथे इंदोरची फेमस अशी खाऊगल्ली चालते. इथे दिवसा ज्वेलरी मार्केट चालते आणि संध्याकाळी खाऊगल्ली चालू होते. इंदौर के सराबे में आयो तो कितना भी और रस, इंदौर के सराबे में आयो तो कितना भी और रस और इतना करना अब लाया तोड़ के और जाना नहीं छोड़ के चले आओ तोड़ के आगे सराबा किसी लंदन से कम नहीं और नवीन ब्रांड से कम नहीं. Yeah, big load. 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 हे इंदोरमधील फेमस असे कुल्फीवाले.
मस्तपैकी आपण पोटभर इंदोरच्या मार्केटमध्ये, फूड मार्केटमध्ये खाऊन पोट भरून आलो आहे. आता आपण जिथे स्टे केलं आहे तिथे आलो आहे आणि उद्या सकाळी ओंकारेश्वरला निघणार आहोत. आपला दुसरा दिवस चालू झाला आहे. आपण आता इंदोरवरून ओंकारेश्वरला चाललो आहे. पहिला नाश्ता करणार आहोत, मग ओंकारेश्वरला जाणारी बस पकडणार आहोत. इंदोरमधील या पोह्यांची चवच काही निराळी. या घाटात पहिल्या टनाला वाहतूक विरुद्ध दिशेने चालते. मित्रांनो, आपण इंदोरवरनं ओंकारेश्वरला आलोय. इथे ममलेश्वराचं पहिलं दर्शन घेणार आहे, बरोबर ना? बरोबर. त्यानंतर ओंकारेश्वरला जाणार आहे. चला तर. आपल्या प्लॅन मध्ये चेंज झालाय. आता पहिलं आपण ओंकारेश्वरला जाणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आंघोळ करणार, मग ओंकारेश्वर जाणार, मग ममलेश्वरला जाणार. हा, आपण नाही आले म्हणणार आहे या. या नर्मदा नदीची परिक्रमा सुद्धा खूप लोक करतात. सर्वजण या आशेने लाईनीत थांबले की 1 ते 1.5 तासात आपल्या ओंकारेश्वरचे दर्शन होईल, पण असे झाले नाही. साडेचार वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत लाईनीत थांबल्यानंतर अखेर आमचे ओंकारेश्वरचे दर्शन होणार होते.
आपलं ममलेश्वराचे दर्शन झालेले आहे व्यवस्थित. आता आपण ओंकारेश्वरपासून इंदोरकडे चाललो आहे आणि इंदोरला उद्या सकाळी ट्रेन पकडून पुण्याला निघणार आहोत. आज आपला 3रा दिवस आणि आज आपण इंदोरवरून पुण्याला निघणार आहोत. काल रात्री आपण ओंकारेश्वरपासून इंदोरला आलो, इंदोरला स्टे केला आणि आज आत्ता इंदोरपासून पुण्याला जाणार आहोत. आपण इथेच व्लॉग संपवतो आहे आणि आपला व्लॉग कसा वाटला तुम्हाला